नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलवर मी चंद्रभान शोभणे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीती आयोग या आयोगाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। नीती आयोग भारतात अस्तित्वात येण्याआधी योजना आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशन नावाचा आयोग अस्तित्वात होता। योजना आयोग दिनांक 13 ऑगस्ट 2014 रोजी रद्द करण्यात आला व या योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली। नीती म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाचं पूर्ण रूप आहे। नीती आयोगाची स्थापना भारत सरकारच्या कार्यकारी ठरावाद्वारे करण्यात आलेली आहे। त्यामुळे नीती आयोग ही घटनात्मक तसेच वैधानिक संस्था नाही। नीती आयोग केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला, मार्गदर्शन व तांत्रिक सल्ला देण्याचं काम करीत असतो। आता नीती आयोग स्थापन होण्यामागची कारणं कोणती हे आपण थोडक्यात समजून घेऊयात। पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे सहयोगी संघ राज्याचं तत्त्व हे प्रत्यक्षात आणणं। जेव्हा भारतामध्ये योजना आयोग अस्तित्वात होता तेव्हा योजना आयोगाचं काम करण्याचं तत्त्व हे आदेशात्मक नियोजन या प्रकारचं होतं। म्हणजे केंद्र शासन धोरण ठरवित असे व त्या अनुषंगाने राज्यांना काम करावं लागत असे। मात्र नीती आयोगाने सहयोगी संघ राज्याचं तत्त्व या तत्वाचा पुरस्कार केला, म्हणजेच नियोजनामध्ये राज्यांचा सहभाग वाढला पाहिजे या कारणाने नीती आयोगाची स्थापना करण्यात आली। दुसरं कारण म्हणजे केंद्रीय स्तरावर नीती आयोग हा एक वैचारिक केंद्र किंवा थिंक टँक म्हणून काम करेल असं निश्चित करण्यात आलेलं आहे व केंद्र राज्यांसाठी सहयोगी व्यासपीठ मिळावं, म्हणजे केंद्र स्तरावर केंद्र व राज्यांना धोरणाच्या बाबतीत एकमेकांशी सल्लामसलत करता यावी यासाठी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। आता आपण नीती आयोगाची संरचना बघूयात। नीती आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो जे देशाचे पंतप्रधान असतात। नीती आयोगामध्ये नियामक मंडळ असतं ज्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व ज्या राज्यांमध्ये विधिमंडळ अस्तित्वात आहे अशा संघराज्याचे मुख्यमंत्री, भारतामध्ये दिल्ली व पुदुच्चेरी या 2 संघराज्यांमध्ये विधिमंडळ अस्तित्वात आहेत म्हणून या 2 राज्यांचे मुख्यमंत्री व उरलेल्या संघराज्यांचे नायब राज्यपाल हे सर्व या नियामक मंडळाचे सदस्य असतात। त्यासोबत धोरणांच्या बाबतीत काही विशिष्ट मुद्दे असतील किंवा काही आकस्मिक विषय आले तर या आकस्मिक विषयांच्या संदर्भात काम करण्यासाठी नीती आयोगामध्ये क्षेत्रीय मंडळे काम करीत असतात व गरजेनुसार त्यांची मांडणी केली जाते। शिवाय विशेष निमंत्रित म्हणून पंतप्रधान ज्या तज्ज्ञांचं नाम निर्देशित करतील असे तज्ज्ञ हे विशेष निमंत्रित म्हणून नीती आयोगामध्ये काम करीत असतात। नीती आयोगामध्ये पूर्णवेळ एक संरचना आहे ज्या संरचनेमध्ये पंतप्रधान हे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष हे पंतप्रधानांनी नियुक्त केलेला व्यक्ती असतो, त्या व्यक्तीला कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा असतो। पूर्णवेळ सदस्य जे असतात त्यांचा दर्जा राज्यमंत्री यांचा असतो व कमाल 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 असे अंशवेळ सदस्य असतात जे भारतातील नामांकित विद्यापीठांमध्ये किंवा संशोधन संस्थांमध्ये काम करणारे तज्ज्ञ असतात। याशिवाय पदसिद्ध सदस्य म्हणून पंतप्रधान नियुक्त करतील
असे केंद्रीय मंत्रिमंडळातील 4 सदस्य असतात. याशिवाय नीती आयोगाला एक मुख्य कार्यकारी अधिकारी असतात, ज्यांची नियुक्ती पंतप्रधान करीत असतात व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा दर्जा केंद्रीय सचिव यांच्या दर्जाचा असतो व आवश्यकतेनुसार नीती आयोगाला सचिवालय सुद्धा असते. अशा प्रकारे आपण नीती आयोगाची संरचना जाणून घेतली. एवढंच नाही तर नीती आयोगामध्ये विशेष विभाग सुद्धा कार्यरत असतो, ज्यामध्ये संशोधन विभाग, सल्लागार विभाग, टीम इंडिया असे विभाग आहेत. संशोधन विभागामध्ये तज्ज्ञ व विशेषज्ञ असतात, जे शासकीय धोरणाच्या संदर्भात सल्ला देण्याचं व संशोधन करण्याचं काम करीत असतात. सल्लागार विभागामध्ये खाजगी, सार्वजनिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थांचा समावेश असतो व या चौघांचा तिथे मेळ साधला जातो व यांच्याद्वारे केंद्र शासनाला योग्य तो सल्ला दिला जातो. त्यासोबत विशेष विभागामध्ये टीम इंडिया सुद्धा हा एक विभाग असतो, ज्यामध्ये प्रत्येक राज्याचा प्रतिनिधी असतो. शिवाय केंद्र शासनावर काम करणाऱ्या प्रत्येक खात्याचा सुद्धा प्रतिनिधी यामध्ये असतो. हे केंद्र व राज्याच्या संपर्कासाठी असलेले एक कायमस्वरूपी व्यासपीठ म्हणून टीम इंडिया हा विभाग कार्य करीत असतो. यामध्ये केंद्र व राज्यांशी नीती आयोग थेट संपर्क साधू शकतो. अशा पद्धतीची यंत्रणा टीम इंडिया या विभागामध्ये कार्यरत करण्यात आलेली आहे. नीती आयोगाच्या स्थापनेच्या वेळी नीती आयोगाची काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे. पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे राष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात जी काही राष्ट्रीय उद्दिष्टे निश्चित करण्यात आलेली आहे, ही सर्व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग मिळवणे हे नीती आयोग स्थापनेमागचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर विकासाच्या संदर्भात जी काही अग्रक्रम क्षेत्रे किंवा धोरणे निश्चित केलेली आहे, त्यांचा राष्ट्रीय स्तरावर एक समान दृष्टिकोन विकसित व्हावा, हे सुद्धा नीती आयोगाच्या स्थापनेमागचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. ग्रामस्तरावर आखल्या जाणाऱ्या योजनांची अंमलबजावणी नीट व्हावी, यासाठी यंत्रणा विकसित करणे हे दुसरं वैशिष्ट्य नीती आयोगाच्या स्थापनेमागचं आहे. त्यासोबत समाजातील जे काही दुर्लक्षित घटक आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय घटक, मागासवर्गीय समाज, महिला, अल्पसंख्याक हे घटक येतात. या दुर्लक्षित घटकाकडे विशेष लक्ष देण्याचं उद्दिष्ट नीती आयोगाचं आहे. शिवाय देशाच्या विकासाच्या संदर्भात जी काही दीर्घ पल्ल्याची धोरणे आखण्यात येतात किंवा व्यूहात्मक रणनीती निश्चित करण्यात येते, या धोरणांचा किंवा या रणनीतीच्या प्रगतीचा आढावा घेऊन त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा कशा पद्धतीनं करता येतील याबद्दलचं संशोधन करण्याचं काम सुद्धा नीती आयोग करीत असतो. शिवाय देशामध्ये सुशासन, शाश्वत विकास व न्याय विकास व्हावा या दृष्टीने संशोधन करण्याचं काम नीती आयोगामध्ये होत असतं. भारताला अनिवासी भारतीय समुदायाची खूप मदत नेहमी होत असते. भारतातले अनेक नागरिक जे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनिवासी भारतीय म्हणून काम करीत आहेत, या सर्वांचा देशाच्या विकासामध्ये कसा उपयोग करून घ्यावा याबद्दल सुद्धा नीती आयोग काम करीत असतो. म्हणून नीती आयोग अनिवासी भारतीय समुदायाच्या भूआर्थिक व भूराजकीय सामर्थ्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी कशा पद्धतीने करता येईल याबद्दल सतत विचारमंथन करीत असते. शिवाय वाढतं शहरीकरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून देशामध्ये सुरक्षित वस्तींचं निर्माण कसं करता येईल याबद्दल सुद्धा नीती आयोग काम करीत असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास अलीकडच्या काळातील स्मार्ट सिटी जे काही प्रकल्प होते, या सर्व प्रकल्पाचा
मूळ विचार हा नीती आयोगामध्ये करण्यात आलेला आहे. शिवाय भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय संधीचा लाभ कसा मिळवता येईल याबद्दल सुद्धा नीती आयोगामध्ये सतत विचारमंथन व संशोधन होत असतं. लोकसंख्याशास्त्रीय संधी म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड. भारताची जे काही वाढती लोकसंख्या आहे, या लोकसंख्येचा, या मनुष्यबळाचा देशाच्या विकासासाठी जास्तीत जास्त कशा पद्धतीने उपयोग करावा हा सुद्धा विचार नीती आयोग करीत असतो. भारतातील ज्या काही अनेक समस्या आहे, ज्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन, जाती धर्मामध्ये जे काही भेद आहेत, गरीब श्रीमंत विषमता आहे, ह्या सर्व प्रकारच्या विषमता नष्ट करण्याचं उद्दिष्ट सुद्धा नीती आयोगाच्या स्थापनेमागं आहे. शिवाय खेड्यांचा विकास करणे व जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करणे व पर्यावरणाचं रक्षण कशा पद्धतीने करता येईल यावर सुद्धा नीती आयोगामध्ये निरंतर संशोधन होत असतं. मित्रांनो, अशा प्रकारे आपण नीती आयोगाच्या स्थापनेमागची जी काही उद्दिष्टे होती ती सोप्या पद्धतीमध्ये आपण जाणून घेतली. आता आपण नीती आयोगाच्या दुय्यम कार्यालयाबद्दल जाणून घेऊयात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट या नावाने नीती आयोगाचं दुय्यम कार्यालय सध्या स्थितीमध्ये नरेला इथे कार्यरत आहे. या दुय्यम कार्यालयाची स्थापना 1962 साली करण्यात आलेली होती व या दुय्यम कार्यालयाच्या स्थापनेमागचं उद्दिष्ट होतं की भारत देशातलं मानव संसाधनाचा विकास कशा पद्धतीने करता येईल यावर संशोधन करणे, शिवाय भारतातील मनुष्यबळाला उत्तमोत्तम शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षण देऊन देशाच्या विकासामध्ये या मनुष्यबळाचा कसा हातभार लावता येईल यावर विचार करण्याचं उद्दिष्ट किंवा यावर संशोधन करण्याचं उद्दिष्ट या दुय्यम कार्यालयाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण योजना आयोगाच्या जागी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका आयोगाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व ग्लोकल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तूर्तास धन्यवाद.